तुझवरी ज्याचे मन दर्शन दे त्याचे, कैसा जाती शुद्ध भाव हात पावना वृत्ती, अवघियांचा करुणी मेळा, अवघियांचा करुणी मेळा, तुझ डोळा रोखिले, कैसा जाती शुद्ध भाव हात पावना वृत्ती, तुका म्हणे तुझ आड, तुका म्हणे तुझ आड, लपोनी कोड दावी देवा, कैसा जाती शुद्ध भाव हात पावना वृत्ती। पांडुरंगाद कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय। महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय। ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराजांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत। सर्व भाविक भक्त वारकरी मंडळींच्या समुपस्थितीमध्ये संप्रदायातील आमच्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळींच्या साधक मंडळींच्या साथीने संपन्न होणारा हा अखंड हरिनाम यज्ञ आहे। त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण आहोत। त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं म्हणून साधू महापुरुषाची लक्षणं प्रगट करून त्यांच्या दर्शनाची इच्छा प्रगट करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या उत्सवाचं निमित्त म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबरायांचा अनुग्रह दिन आहे। श्री तुकोबरायांना सद्गुरूंची प्राप्ती झाली, साधू महापुरुषाची भेट घडली। तो दिवस आपल्याही जीवनामध्ये उजाडावा, साधू महापुरुषाचं दर्शन आपल्याला घडावं या हेतूने हा अभंग निवडलेला आहे। मानवी जीवनामध्ये काही गोष्टींचं दर्शन आपल्याला कधीच घडू नये आणि काही गोष्टींचं दर्शन झाल्याशिवाय राहू नये। जे दुर्जन आहेत, नास्तिक आहेत, अभक्त आहेत, दुराचारी आहेत, अशा दुराचारी दुर्जनांचं दर्शन आपल्याला कधीच होऊ नये। तुकोबरा बोलतात, एक क्षण सुद्धा तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन। तुकोबरा बोलतात, दुर्जनांचं दर्शन आपल्याला होऊच नये, वाईट गोष्टीचं दर्शन होऊ नये। जर वाईट गोष्टीचं दर्शन झालं तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती वाईट होत असतो। श्रीमद भागवतामध्ये अजामेळ्याचं आख्यान सांगितलं जातं। हा अजामेळा आपल्या पूर्व जीवनामध्ये अत्यंत सत्वशील ब्राह्मण आहे की ज्याची त्रिकाल संध्या कधी चुकली नाही, आई वडिलांची सेवा कधी चुकली नाही, भगवंताचं भजन भगवंताचं पूजन कधी चुकलं नाही, असं अगदी सात्विक जीवन जगणारा अजामेळा वयाच्या 50-55 वर्षापर्यंत सचोटीने परमार्थ साधणारा अजामेळा पण नेहमीप्रमाणे राणामध्ये समिधा गोळा करण्यासाठी फुलं आणण्यासाठी गेला आणि राणामध्ये फुलं गोळा करत असताना एक जार पुरुष आणि एक वेश्या यांच्या समागमाचं क्षणभराचं दर्शन त्याला झालं। वेश्या त्याने पाहिली, त्या क्षणभराच्या
दर्शनाचा परिणाम असा झाला की ती वेश्या त्याच्या अंतःकरणामध्ये घट्ट रुतून बसली. त्रिकाल संध्या सुटली, भगवंताचं भजन सुटलं, माता पित्यांची सेवा सुटली आणि त्या वेश्येच्या पाठीमागे तो लागला. पुढे विवाह होऊन मुलं झाली, हा पुढचा भाग सोडून द्या. पण एक क्षणाचं घडलेलं वाईटाचं दर्शन आपल्या आयुष्यभराच्या परमार्थाला उद्ध्वस्त करू शकतं. त्यामुळे वाईट गोष्टींचं दर्शन आपल्याला होऊ नये आणि चांगल्या गोष्टींचं दर्शन झाल्याशिवाय राहू नये. चांगल्या पुरुषाचं, साधू पुरुषाचं, भगवत भक्ताचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. तुकोबरा बोलतात, चांगल्या भल्या माणसाचं दर्शन झालं तर आपल्या सगळ्या कार्याची सिद्धी आपोआप होत असते. त्यांना केवळ आपण पाहिलं, त्यांच्या जवळ गेलो तर त्यांच्या मुखामधून काहीतरी कल्याणप्रद वचन बाहेर पडतात. भल्या माणसाची संगत घडली, दर्शन घडलं तर त्याच्या मुखामधून आपला उद्धार होणारी शुभकारक वचन बाहेर पडतात. भल्याचे दर्शन, चांगल्या माणसाचं दर्शन घडल्यानंतर चांगलं कानावरती पडतं. म्हणून भगवत भक्ताचं दर्शन झालं पाहिजे. एक वेळेला देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण भगवत भक्त साधू संतांचं दर्शन मात्र झालंच पाहिजे. तुम्ही म्हणाल, महाराज देवाचं दर्शन झाल्यानंतर संतांच्या दर्शनाची काय आवश्यकता आहे? अहो, भगवंताचं दर्शन झालं म्हणजे साध्य मिळालं, त्यानंतर संत दर्शनाची अपेक्षा का करावी? तर आपण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, तसे भगवान आपल्याला भेटले तर ते भगवान आहेत की नाहीत याचा विवेक आपल्याला करता येणार नाही. तसे भगवान आपल्याला भेटले तर त्या भगवंताजवळ नेमकं काय मागावं हे आपल्याला सुचणार नाही. संत चरित्रामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की देवाचं दर्शन प्राप्त असताना सुद्धा देवाचं दर्शन नाकारून संतांच्या दर्शनाची उत्कट इच्छा प्रगट केलेली पाहायला मिळते. दोन उदाहरणं आपण डोळ्यासमोर घ्या. पहिलं उदाहरण नामदेवरायांचं आहे. ज्ञानोबराय पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. परमात्मा पंढरीनाथाजवळ नामदेवरायांना बरोबर घेऊन तीर्थयात्रा करण्याची इच्छा प्रगट केली. भगवंताने अनुमती दिली, तीर्थयात्रा झाली. पुन्हा दोघे पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. ज्ञानोबरायांनी समाधी घेण्याची इच्छा प्रगट केली आणि श्री क्षेत्र अलंकापूर धामामध्ये कार्तिक वद्यवारीमध्ये ज्ञानोबरायांना समाधी दिली गेली. समाधी प्रसंगामध्ये नामदेवराय सगळे संत उपस्थित आहेत. ज्ञानोबरायांचा एक हात भगवान परमात्मा पंढरीनाथाने, दुसरा हात निवृत्तीनाथ महाराजांनी, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. ज्ञानोबरायांना समाधी स्थळी नेऊन बसवलं. निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी विवराच्या मुखावरती शिळा लावली आणि शिळा लावल्यानंतर ज्ञानोबराय, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले. तिथून पुढचं जे प्रकरण आहे ते आपल्या कामाचं आहे. तिथून पुढच्या प्रकरणाला नामदेवरायांची आळी असं म्हटलं जातं. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले, पण ज्ञानोबराय आता डोळ्यांना दिसणार नाही. हा विरह नामदेवरायांना सहन होईना. नामदेवराय एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडतायत. परमात्मा पंढरीनाथाचं लक्ष नामदेवरायांकडे. हळूहळू भगवान जवळ गेले आणि जवळ जाऊन पाहतायत तर नामदेवराय ज्ञानोबरायांचा जयघोष करतायत. जय जय शब्दे नामा बोभाई, केशवागा त्राहे त्राहे, मी व्याकुळ होता हे ज्ञानदेवा कारणे. नामदेवराय भगवंताला सांगतायत की मी व्याकुळ आहे, मला ज्ञानोबरायांचं दर्शन आता होणार नाही, हा विरह मला सहन होत नाही. भगवंताने नामदेवरायांची समजूत घालायला सुरुवात केली. भगवंताने सांगितलं, आता आपल्याला जायला पाहिजे, पंढरपूरला जायला पाहिजे. विटेवरती मी उभा राहील, तुम्ही रावळामध्ये संकीर्तन करावं. नामदेवराय पंढरपूरला यायला तयार नाहीत. नामदेवरायांनी परमात्मा पंढरीनाथाला सांगितलं, तुला जायचं असेल तर तू जा, मी येणार नाहीत. जोपर्यंत मला ज्ञानोबरायांचं दर्शन होत नाही तरीच येईन पंढरीचा.
दृष्टी देखेन ज्ञानेश. जोपर्यंत ज्ञानोबरायांचं दर्शन होत नाही पुन्हा मी येणार नाही. भगवंताला मोठा प्रश्न पडला. भगवंताने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नामदेवरायांची समजूत घातलेली आहे. साक्षात भगवंत समोर आहे, पण भगवंताच्या दर्शनामध्ये नामदेवरायांचं समाधान नाही. नामदेवराय भगवंताकडे पाठ करून रडतायत. भगवंताने नामदेवरायांना सांगायला सुरुवात केली, नामदेवा, अरे एकदा फक्त तू माझ्याकडे वळून तर पहा. तुला ज्ञानोबरायांचं दर्शनच हवंय ना. तू फक्त एकदा माझ्याकडे पाहिलं तर तुला ज्ञानोबरायांचं दर्शन होईल. देव म्हणे ना म्या पाही, ज्ञानदेव मीची आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तू एकदा माझ्याकडे वळून पाहिलं तर तुला ज्ञानोबरायच दिसतील. भगवंताला अनंत रूप घेता येतात. भगवंताने विचार केला, ज्ञानोबरायांचं रूप घेऊ आणि नामदेवरायांची समजूत घालू. म्हणून ज्ञानोबराय आणि माझ्यामध्ये भेद नाही, माझं रूपच ज्ञानोबराय आहेत. तू एकदा फक्त वळून पहा. नामदेवरायांच्या लक्षामध्ये आलं, हा आपली खोटी समजूत घालतोय. नामदेवराय चिडले. नामदेवराय देवाला सांगतायत, देवा तू मला ब्रह्मज्ञान सांगतोय की तो आणि मी एकच आहे, पण हे तुझं ब्रह्मज्ञान नामा म्हणे देवा, म्हणे देवा. नामदेवराय देवाला सांगतायत, देवा तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्या जवळच राहू द्या, मला ज्ञानोबरायांचं दर्शनच हवंय. विचार आपण हा करतोय की भगवान समोर आहेत, पण नामदेवरायांचं समाधान मात्र ज्ञानोबरायांच्याच दर्शनामध्ये आहे. मग पुढे भगवंताने रुक्मिणी आई साहेबांचंही तेच म्हणणं ऐकून गरुडाला पुंडलिकरायांना पाठवलं. पुन्हा ज्ञानोबरायांना बाहेर आणलं. नामदेवरायांची भेट घडली. दुसरं उदाहरण आपण पहा. जगद्गुरुशी तुकोबराय वैकुंठाला गेले आणि तुकोबरायांची कीर्ती दिव्य तपोनिधी नारायण महाराजांच्या मुखातून सद्गुरु भक्त श्री निळोबरायांनी ऐकले. तुकोबरायांचे एक एक गुण निळोबरायांनी आठवावेत आणि सारखं तुकोबरायांचं चिंतन करावं. निळोबरायांनी विचार केला की आपल्या जीवनामध्ये सद्गुरु म्हणून जर स्वीकारायचं झालं तर फक्त तुकोबरायांनाच स्वीकारायचं. पण आता तुकोबरायांची प्राप्ती होणार कशी? तुकोबराय तर वैकुंठाला गेलेले आहेत, पण निळोबरायांनी तुकोबरायांच्या भेटीसाठी दर्शनासाठी अनुष्ठान मांडलं. तुकोबरायांचा धावा करतायत. परमात्मा पंढरीनाथाला दया आली. भगवान निळोबरायांच्या समोर प्रगट झाले आणि प्रगट होऊन निळोबरायांना सांगतायत, डोळे उघडा, मी आलेलो आहे, मी भगवंत आहे, तुम्ही डोळे उघडा. निळोबरायांनी भगवंताकडे पाहिलं, पण निळोबरायांना समाधान झालं नाही. निळोबराय बोलतायत, तू आलाय हे खरं आहे, पण तुला इथं बोलावलंय कोणी? आम्ही तुला बोलावलेलं नाही. निळा म्हणे आम्ही. निळोबराय भगवंताला बोलतात, तुला आम्ही बोलावलं नाही आणि तू आला असला आणि स्वतःचा परिचय देव म्हणून देत असला, पण आम्ही जोपर्यंत तुकोबराय आम्हाला सांगत नाहीत की हा देव आहे, तोपर्यंत आम्ही तुला देव म्हणून स्वीकारायला तयार नाही. म्हणजे भगवंताचं दर्शन घडतंय, पण भगवंताचं दर्शन नाकारून संत दर्शनाची इच्छा प्रगट केली जाते. तसं तुकोबराय भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या समोर उभे आहेत आणि तुकोबराय भगवंताला विनंती करतायत, देवा मला दर्शन हवंय. भगवंताने तुकोबरायांना सांगितलं, दर्शन पाहिजे तर घ्या की मग, मी दर्शन देण्यासाठीच इथे विटेवरती उभा आहे. तुकोबराय बोलतायत, देवा आम्हाला दर्शन पाहिजे, पण आज तुझं दर्शन नाही तर तुझ्यावरती ज्याचं मन आहे अशा भगवत भक्ताचं आम्हाला दर्शन दे. अभंगाच्या पहिल्या तुझ्यावरी ज्याचे मन, तुझ्यावरी ज्याचे मन, तुझ्यावरी ज्याचे तुझ्यावरी ज्याचे मन, तुझ्यावरी
जाचे मान दर्शन दे जाचे दर्शन दे जाचे कैसा जाती शोध भाव कैसा जाती शुद्ध भाव दर्शन दे जाचे दर्शन दर्शन दे दर्शन दे तुकोबराय भगवंताला बोलतायत, देवा तुझ्यावरती ज्यांचं मन आहे दर्शन दे त्याची, त्यांचं मला दर्शन पाहिजे. देवाच्या समोर उभं राहून तुकोबराय देवाला म्हणतायत. भगवंताने विचार केला, आजपर्यंत हे आपलं दर्शन करायला येत होते आणि आज मात्र आपलं दर्शन सोडून दुसरं कोणाच्या तरी दर्शनाची इच्छा करतायत. भगवंताने तुकोबरांकडे पाहिलं, तुकोबरांना म्हणायला सुरुवात केली, का हो आज तुम्ही माझं दर्शन नाकारून दुसरं कोणाच्या तरी दर्शनाची इच्छा करताय, पण तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये दर्शन करण्याजोगा दर्शनहार्य मीच एकटा आहे. सगळ्यांनी दर्शन करण्याजोगं मलाच सांगितलेलं आहे, कारण मी सच्चिदानंद स्वरूप सुंदर आहे. आणि असं असताना तुम्ही माझं दर्शन सोडून दुसरं कोणाच्या दर्शनाची इच्छा करताय. तुकोबरायांनी भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताला सांगितलं, देवा तू जे बोलत आहेस की मीच दर्शन करण्यासारखा आहे, योग्य आहे, सुंदर आहे, जगामध्ये माझ्या इतकं सुंदर दुसरं कोणीच नाही, हे जे तू बोलतोय, पण एक गोष्ट तू विसरून गेलाय. अरे तू सुंदर नाहीस, तुला सुंदर बनवलं गेलंय आणि तुला सौंदर्य ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं दर्शन मी मागतोय. वस्तुतः जर विचार केला तर तुला कोणतं रूप आहे, तुला कोणतंच रूप नाही. नभता काळा गोरा खुजाना ठेंगणा, तू कसाच नव्हता, पण तुला ज्यांनी आकार दिलाय त्या भगवत भक्तांचं मला दर्शन हवंय. भगवान म्हणू लागले, मला आकार नव्हता, मी दिसायला सुंदर नव्हतो, कुरूप होतो, मला आकार दिलेला आहे, मला सुंदर केलेला आहे, हे जे तुम्ही म्हणता हे कसं काय. तुकोबराय बोलतात, तुला मी उदाहरणाने समजून देतो. तू अनेक रूप धारण केलेली आहेस, पण ही सगळी रूप तू तुझ्या इच्छेने धारण केलेली नाहीस. आणिला हे रूपा बळी करोनी खळे हरिदासी, आम्हा हरिदासांनी खळी केली, अट्टहास केला आणि तुला रूप धारण करायला भाग पाडलं. बरं तू असा आहेस की कधी कधी तुझं रूप एवढं बिघडून जातं की तुला पुन्हा तुझ्या मूळ रूपावरती सुद्धा येता येत नाही. त्या वेळेला सुद्धा तुला मूळ रूपावरती आणणारे तेच हरिभक्त आहेत. तुकोबराय बोलतायत, भगवान म्हटले कसा. तुकोबराय बोलतायत, उदाहरणाने समजून घे. हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी तू नरसिंह रूप धारण केलं होतं. हे नरसिंह रूप अत्यंत विक्राळ होतं. सिंहाचा जबडा होता, कंबर बारीक होती, डोळे असे लाल भडक होते, नख वाढलेली होती, असे चमचमणारे तीक्ष्ण दात होते. तू त्या नरसिंह रूपामध्ये इतका विक्राळ दिसत होता. तू त्या हिरण्यकश्यपूचा वध केला
आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, दिवसा नको, रात्री नको, त्याचे सगळे नियम सांभाळले आणि त्या हिरण्यकश्यपूचा तू वध केला, त्याचं पोट फाडलं. त्याचं पोट फाडल्यानंतर त्याची आतड्यांची माळा तू गळ्यामध्ये घातली आणि त्या सगळ्या दरबारामध्ये जोर जोराने डरकाळ्या फोडत फिरत राहिलास. तुला इतका राग आला होता की काही केल्या तुझा राग शांत होत नव्हता. काही माणसांना जर राग आला तर पुन्हा त्यांचा राग ज्या निमित्ताने आलेला आहे ते काम जरी झालं तरी राग शांत होत नाही, तो तसाच राहतो. हिरण्यकश्यपूचा वध झाला पण तुझा राग शांत होईना, पुन्हा मूळ पदावरती तुला येता येईना. सारखा अत्यंत विक्राळ स्वरामध्ये डरकाळ्या फोडत फिरतोय. 2-4 दिवस गेले, देवतांनी वाट पाहिली याचा राग शांत होऊन हा मूळ पदावरती येईल, पण तू काही मूळ पदावरती यायला तयार नव्हता. सगळ्या देवांना चिंता पडली, आता कोण जाईल? भगवंताला जाऊन सांगेल की आता हे विक्राळ स्वरूप सोडून द्या आणि तुमचं सुंदर चतुर्भुज रूप धारण करा. कोणी जाऊन सांगावं? ब्रह्मदेव म्हटले मी जातो आणि सांगून येतो. ब्रह्मदेव निघाले, त्या महलाच्या दारापर्यंत आले. दारामधून आतमध्ये डोकावून पाहिलं तर ते नरसिंह भगवंताचं लाल भडक रूप. ब्रह्मदेवाचं आतमध्ये जाण्याचं धाडस झालं नाही. ब्रह्मदेवाने विचार केला, समजा आपण सांगायला समोर गेलो आणि यांनी आपल्याला ओळखलं नाही, तसेच रागामध्ये धावून आले तर त्या हिरण्यकश्यपू नंतर दुसरा नंबर आपला लागेल. त्यामुळे आत न गेलेलं बरं. ब्रह्मदेव घाबरले, पुन्हा पाठीमागं आले. भगवान शंकरांनी प्रयत्न केला पण तेही दारावरून पुन्हा पाठीमागं आले. एक देवता जातीये आणि घाबरून पुन्हा पाठीमागे येतीये. तुकोबराय भगवंताला सांगतात, इतका तो विक्राळ होता. मग सगळ्या देवांनी एक विचार केला की एखादा मनुष्य कितीही रागावला तर त्याला शांत कसं करायचं हे त्याच्या अर्धांगिनीला, पत्नीला माहीत असतं. आपण जाऊन लक्ष्मी मातेची प्रार्थना करू की लक्ष्मी आई साहेब, ज्यांच्यासाठी भगवंताने हे विक्राळ रूप धरलं होतं ते काम झालंय. आता देवाला सांगा की राग सोडून द्या आणि पुन्हा चतुर्भुज रूप धारण करून वैकुंठ धामामध्ये या. लक्ष्मी माता म्हटली, त्याच्यामध्ये एवढं काय अवघड आहे? आमचे हे कितीही रागावले तरी मला पाहिल्यानंतर लगेच शांत होतात. म्हणून लक्ष्मी माता निघाली, तिथे महलाच्या दरवाजापर्यंत आली. आतमध्ये डोकावून पाहिलं तर ते नरसिंह भगवंताचं अत्यंत विक्राळ रूप. लक्ष्मी मातेचं आतमध्ये जाण्याचं धाडस झालं नाही. लक्ष्मी मातेने असं रूप पहिलं कधी पाहिलंच नव्हतं. लक्ष्मी माता घाबरल्या, पुन्हा देवतांकडे आल्या आणि सगळ्या देवतांना म्हणू लागल्या, तुम्ही मला ज्यांचा राग शांत करण्यासाठी पाठवत आहात ते आमचे हे आहेत असं मला वाटत नाही. कारण आमचे हे कितीही रागावले तर इतके लाल कधीच होत नाहीत. म्हणजे लक्ष्मी मातेला सुद्धा तुला ओळखता येईना, म्हणजे इतका तू रूप सोडून गेला होतास. सांगू तुला मूळ पदावरती आणलं कोणी? सगळ्या देवतांनी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची शरणागती केली आणि प्रल्हादाला देवता शरण जाऊन म्हटल्या, बा प्रल्हादा, तुझ्यासाठी भगवंताने हे विक्राळ रूप धरलंय, तूच जा आणि देवाचा राग शांत करून देवाला मूळ पदावरती आण. प्रल्हादांना जेव्हा असं सांगितलं गेलं त्यावेळेला एखादं लहान मूल आपल्या आईकडे जसं धावत जावं तसे प्रल्हादजी नरसिंह भगवंताकडे धावत गेले. मनामध्ये भीती नाही, किंतु नाही, काही नाही, आणि नरसिंह भगवंताच्या चरणाला जाऊन मिठी मारली. पायाला कोण लागलेला आहे म्हणून नरसिंह भगवंताने खाली पाहिलं तर खाली भक्त श्रेष्ठ प्रल्हाद आहे. प्रल्हादांना पाहिल्यानंतर भगवंताचा चेहरा अगदी शांत झाला. भगवंताने प्रल्हादाला उचललं, कडेवरती घेतलं आणि प्रल्हादाचा चेहरा कुरवाळू लागले. देव आपला राग विसरले. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. भक्ताच्या अंग संगाने भगवान सुखी होतात. मूळ पदावरती भगवान आले, राग गेला.
मग बाकीच्या देवता लाहिणीमध्ये देवाच्या दर्शनाला आल्या. तुकोबराय बोलतात, तू सुंदर नाही, पण तू सुंदर झालेला आहे, कारण तू भक्तांना धारण करतोय. भक्तांनी तुला सौंदर्य प्रदान केलेलं आहे. खरं सांग, तू डोळे कुणासाठी धारण केले? तू एकावरती 1, 2 असे 4 हात कुणासाठी धारण केले? तूच स्वतः सांगतोय, तो पहावा हे डोळे, म्हणून या चक्षुषी मज डोळे, हातीचे नेलेला कमळे पूजू तयाते, दोवरे दोन्ही भुजा आलू घेऊनी, आलिंग वया लागुनी तयाचे अंग, तया संगाचे निसुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. मग त्या भक्तांना पाहण्याची इच्छा जर तुला आहे, तर आम्ही त्यांना पाहायचं म्हटलं तर काय बिघडलं? तुला त्यांचं दर्शन जर आनंदी वाटतंय, त्यामुळे तुलाही सौंदर्य प्रदान होतंय, तर आम्हाला सुद्धा त्या भक्तांचं दर्शन हवंय आहे की ज्या भक्तांचं मन तुझ्यावरती आहे. भगवंताने तुकोबारांना विचारलं, माझ्या भक्तांचं दर्शन तुम्हाला जर घ्यायचं आहे तर पुष्कळ भक्त आता लाईनीत उभे आहेत, घ्या त्यांचं दर्शन. तुकोबारा बोलतात, त्यांचं दर्शन नको आहे. जे तुझ्या दारामध्ये येतात, पण ज्यांच्या भाव भक्तीची जाती अत्यंत शुद्ध आहे, असं शुद्ध भावाने तुझं भजन करणारे जे भक्त आहेत, त्यांचं आम्हाला दर्शन दे. अभंगाच्या दुसऱ्या कैसा जाती शुद्ध भाव, 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 कैसा जाती शुद्ध भाव. हात पाव नाव्रते, हात पाव नाव्रते, कैसा जाती शुद्ध भाव, कैसा जाती शुद्ध भाव. हात पाव नाव्रते, हात पाव नाव्रते, कैसा जाती शुद्ध भाव, कैसा जाती शुद्ध भाव, कैसा जाती शुद्ध भाव. हात पावनाव्रती, हात पावनाव्रती, हात पावनाव्रती शुद्ध भाव, हात पावनाव्रती, हात पावनाव्रती, हात पावनाव्रती. कैसा जाते शुद्ध भाव, हात पावना वृत्ती. तुकोबराय बोलतात, आम्हाला भक्तांचं दर्शन हवंय, पण प्रल्हादासारख्या भक्तांचं दर्शन हवंय, ज्यांच्या भावाची जाती शुद्ध आहे, म्हणजे जे शुद्ध भावाने भगवंताची भक्ती करतात, त्यांचं आम्हाला दर्शन हवंय. भगवंताची भक्ती करणारे अनेक आहेत. आर्त सुद्धा भक्तच आहे, जिज्ञासू सुद्धा भक्तच आहे, अर्थार्थी सुद्धा भक्तच आहे. पण तुकोबराय मात्र या आर्त जिज्ञासू अर्थार्थीचं दर्शन मागत नाहीत. आर्तो तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजे निजेने पाविजे आत्मसिद्धी. हे सगळे भक्त आहेत, पण काहीतरी मनामध्ये कामना ठेवून भगवंताची भक्ती करणारे आहेत. म्हणून भगवंताची कोणत्याही पद्धतीने भक्ती करणारा भक्त जरी असला तरी तुकोबराय बोलतात, तो आमच्यासाठी दर्शन करण्याजोगा नाही. ज्याच्या भक्तीच्या पाठीमागे असलेला भाव शुद्ध आहे, त्यांचं आम्हाला दर्शन हवं आहे. आता शुद्ध भाव असणं म्हणजे काय?
तर शुद्ध भावाचं लक्षण याच चरणामधून तुकोबरायांनी आपल्याला करून दिलेलं आहे. तुकोबराय सांगतात, हात पावना वृत्ती हे लक्षण ज्यांच्या ठिकाणी बसतं ते शुद्ध भावाने भक्ती करणारे आहेत. म्हणजे ज्यांच्या हाताच्या ठिकाणी हाताची वृत्ती नाही, पायाच्या ठिकाणी पायाची वृत्ती नाही आणि वृत्तीच्या ठिकाणी सुद्धा वृत्ती नाही, असं देह भाव विवर्जित असलेले जे आहेत त्यांचं आम्हाला दर्शन हवं आहे. जोपर्यंत हातापायाच्या म्हणजे देहाच्या ठिकाणी देहाभिमान आहे तोपर्यंत आपल्याकडून शुद्ध भक्ती घडू शकत नाही. जे आपण काही करू ते देहासंबंधीच करू. जोपर्यंत आपण देहावरती उदास होत नाही, हा देह माझा आहे असं न म्हणता हा देह भगवंताचा आहे असं आपण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपण शुद्ध भावाने भक्ती करणारे ठरत नाही. भक्त ऐसी जाणा जे देही उदास, देहावरती उदास असलेला म्हणजे हा हात हा पायी हे सगळं ज्याने भगवंताच्या दर्शनासाठी वेचलेलं आहे. कबीरदास महाराज भजन करत चाललेले आहेत आणि कुत्रा आला आणि कुत्र्याने पोटरीचा लचका तोडला. चामडं लोंबताय, कबीरदास महाराजांचं भजन चालूच आहे. मग आता एवढं लचका तोडल्यानंतर मांसाचा गोळा लटकतोय, सगळी लोक पाहतायत, त्यांना सांगतायत महाराज हे काय लोंबते पहा. कबीरदास महाराज सांगतायत कुत्ता जाणे चमडा जाणे. कुत्रा आणि ते चामडं यांनाच माहिती काय म्हणजे पायाच्या ठिकाणी ज्यांचा अभिमान राहिलेला नाही, हाताच्या ठिकाणी ज्यांचा अभिमान राहिलेला नाही, ही सगळी काया ज्यांनी भगवंताला अर्पण केलेली आहे असे शुद्ध भावाने भगवंताची भक्ती करणारे भक्त असे अनेक भक्त झाले. आपल्या समोर ज्यांचं रूप इथे प्रगट आहे ते हनुमंतराय हे शुद्ध भावाने भक्ती करणारे आग्र भक्त आहेत. हनुमंतरायांचं चरित्र आपण पहा. जेव्हा सीता मातेला रावणाच्या लंकेमधून सर्व सोडवून आणलं गेलं, अयोध्येमध्ये दरबार भरला, प्रभू रामचंद्रांनी विचार केला की आपल्याला या वनवासाच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचा उचित सन्मान आपण केला पाहिजे. म्हणून भगवंताने सत्कार समारंभ आयोजित केला. प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, सीता माता आहेत, लक्ष्मणजी आहेत, भरतजी आहेत, हनुमंतराय भगवंताच्या चरणाची सेवा करत बसलेले आहेत. देवाच्या हातामध्ये 9 रत्नांचा हार आहे आणि सभेमध्ये सगळी मंडळी बसलेली आहेत. प्रभू रामचंद्रांनी एकाएकाचा उल्लेख करावा आणि त्याचा उचित सन्मान करावा. पण माणसाचा एक स्वभाव आहे, अगदी नैसर्गिक आहे. त्याला स्वतःला काय मिळालेलं आहे याच्याकडे तो पाहत नाही, दुसऱ्याला काय दिलं जातं याच्याकडे तो पाहतो. देवाच्या हातामध्ये 9 रत्नांचा हार तसाच आहे. सगळ्यांच्या मनामध्ये हराविषयी कामना आहे. जांबुवंत महाराज मनामध्ये विचार करतायत की मी सगळ्यात वयाने ज्येष्ठ आहे, सगळ्या सैन्याला सल्ला देण्याचं काम मी केलेलं आहे, त्यामुळे हा 9 रत्नांचा हार भगवान मलाच देतील. नळ नीळ वानरांना असं वाटतंय की आपण राम नाम लिहिल्यामुळे सेतू जोडला गेला, तरंगला गेला आपल्या हातामुळे, त्यामुळे हा हार भगवान आपल्यालाच देतील. त्यानंतर अंगदाला असं वाटतंय की आपण सर्वात अगोदर जाऊन रावणाला आपलं पायी उचलण्यासाठी झुकवलं, त्यामुळे हा 9 रत्नांचा हार मलाच मिळेल. विभीषण असा विचार करतोय की हा 9 रत्नांचा हार भगवंताला लंकेमध्ये मिळालाय आणि आता मला लंकेचं राज्यपद दिल्यामुळे भगवान हा 9 रत्नांचा हार मलाच देतील. प्रत्येकाच्या मनामध्ये हाराविषयी कामना आहे, पण भगवंताला या कोणालाच हार देण्याची इच्छा नाही. बरं, ज्याला हार द्यायचा आहे त्याच्या मनामध्ये हाराविषयी कामना नाही. भगवंताला असं वाटतंय हा हार हनुमंतरायांना द्यावा, पण हनुमंतरायांच्या मनामध्ये मात्र कोणतीच कामना नाही. कामना शून्य होऊन हनुमंतराय भगवंताची चरणसेवा करतायत. सगळ्यांचे सत्कार झाले. भगवंताने विचार केला की आपण जर हनुमंतरायांना हा हार दिला तर सगळ्यांमध्ये असा भाव पसरेल की भगवंताने पक्षपात केला. भगवान चतुर आहेत. भगवंताने युक्तीने काम घेतलं.
हार स्वतःहून हनुमंतरायांना दिला नाही, फिरवून द्यायचं ठरवलं. भगवंताने हार घेतला आणि सीतामातेच्या गळ्यात घातला. सीतामातेला प्रश्न असा पडला, आपण युद्धामध्ये कोणती मदत केलेली नाही, उलट आपल्यामुळे युद्ध घडलंय, मग आपला सत्कार करण्याचं काय कारण आहे? आणि एवढा अमूल्य हार देवाने आपल्याला दिलेला आहे, याचा अर्थ देवाच्या मनामध्ये काहीतरी भाव आहे. सीतामातेने पाहिला अजून एक महत्वाचा सत्कार राहिलेला आहे आणि देवाने हार आपल्याकडे दिलाय, म्हणजे हा हार आपल्यासाठी दिलेला नसून ज्यांचा सत्कार राहिलेला आहे त्यांना घालण्यासाठी दिलेला आहे. कोण राहिलेला आहे? सीतामातेला माहिती आहे, हनुमंतराय राहिलेले आहेत. सीतामातेने आनंदाने नवरत्नांचा हार हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. गळ्यामध्ये नवरत्नांचा हार पडला, पण हनुमंतरायांना मात्र त्या हाराविषयी कोणतीही कामना नाही. हनुमंतरायांनी पाहिलं काय गळ्यामध्ये पडलंय, तो नवरत्नांचा हार तोडला आणि एक एक रत्न दातामध्ये धरून फोडायला सुरुवात केली. रत्न सगळी पांगली गेली. हनुमंतराय रत्न फोडतायत. सगळ्या सभेमध्ये बसलेल्या बाकीच्यांनी विचार केला, आपल्याला हार मिळायला पाहिजे होता, याला मिळालाय, पण याने मात्र हार फोडायला सुरुवात केली. कोणीतरी थांबवलं पाहिजे, एवढी अनमोल रत्न तोडली जातील. लक्ष्मणरायांनी हनुमंतरायांना थांबवलं आणि विचारलं, काय हे तुम्ही काय चालवलेलं आहे? ही रत्न फोडून आतमध्ये काय पाहताय? हनुमंतरायांनी सांगितलं, याच्यामध्ये राम आहे की नाही पाहतोय. लक्ष्मणजी म्हणू लागले, या रत्नामध्ये कसला आलाय राम? हनुमंतरायांनी उत्तर दिलं, ज्याच्यामध्ये राम नाही त्या गोष्टीचा हनुमंताच्या जीवनामध्ये कोणतंही काम नाही. करायचं काय त्या हाराचं? सगळ्यांनी विचार केला, सगळे पाहतायत. लक्ष्मणजींनी विचार केला आणि हनुमंतरायांना प्रतिप्रश्न केला, आपण हे शरीर धारण केलंय, मग या शरीरामध्ये आहे का राम? हनुमंतराय म्हटले, जर या शरीरामध्ये राम नसता तर हनुमंताने हा देह धारण केला नसता. मग शरीरामध्ये राम आहे की नाही दाखवा म्हटल्यानंतर हनुमंतरायांनी आपल्या छातीचा पिंजरा फाडला आणि हृदयामध्ये असलेल्या साकार प्रभू रामचंद्रजींचं रूप सर्वांना दाखवलं. म्हणजे या देहाचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी करणारे जे भक्त आहेत, ते भगवंताची शुद्ध भावाने भक्ती करणारे भक्त आहेत. हृदय आपल्यालाही आहे, हात पायी आपल्यालाही आहे, पण हातापायाच्या ठिकाणी आपल्या संसार भरलेला आहे आणि भगवत भक्ताच्या हातापायाच्या ठिकाणी भगवान भरलेला आहे. त्यामुळे तुकोबराय बोलतात, ज्यांच्या देहामध्ये भगवंताचा असा प्रगट वास आहे, असे जे हनुमंतरायांसारखे शुद्ध भक्त आहेत, त्यांचं दर्शन आम्हाला हवं आहे. ज्यांनी भगवंताच्या दर्शनासाठी हा देह एवढा झिजवलेला आहे की या 10ही इंद्रियांना जशी लाकडाची मोळी एकत्र करून बांधावी, तसं भगवंताच्या दर्शनासाठी ही सगळी इंद्रिय ज्यांनी एकत्र बांधून ठेवलेली आहेत आणि भगवंताचं दर्शन हाच एकमेव ज्यांचा उद्देश आहे, असे जे भक्त आहेत त्यांचं दर्शन आम्हाला दे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात Ah
बघियांचा करुणी मेळा. तुकोबरा बोलतात सगळ्या इंद्रियांचा एकत्र मेळा ज्यांनी केलेला आहे, म्हणजे सगळी इंद्रिय भगवंताकडे ज्यांनी लावलीत, अशा भक्तांचं दर्शन मला हवं आहे. भगवंताचं भजन करणारे भगवत भक्त एवढे भजन निष्ठ असतात की प्राण गेले तरी सुद्धा ते आपलं साधन सोडत नाहीत. सर्व अंग एकत्र करून भगवंताची उपासना साधना करत राहतात. बकदालभ्य ऋषींच्या जीवनातली कथा सांगितली जाते. बकदालभ्य ऋषी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तलावाच्या काठावरती बसून भगवंताचं राम नाम करतायत, नामचिंतन करतायत, राम 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 म्हणतायत. सूर्य माथ्यावरती आला, अंगामधून जसा घाम वाहू लागला, शरीराला घशाला कोरड पडली, आवाज काही निघेना, पण बकदालभ्य ऋषींचं भजन मात्र चालू आहे. रस्त्याने जाणारा एक वाटसरू होता. त्याने पाहिलं की एवढ्या उन्हामध्ये सारखं भगवंताचं नामचिंतन करून करून यांच्या घशाला कोरड पडली आहे. यांनी समोर तलावामध्ये जावं, पाणी प्यावं आणि मग येऊन पुन्हा भजन करावं. पण हे भजनामध्ये असे तल्लीन आहेत की ते पाणी पिण्यासाठी सुद्धा जात नाहीत. आपणच जावं आणि त्यांना सांगावं म्हणून तो जवळ आला आणि बकदालभ्य ऋषींना म्हणू लागला, महाराज एवढा घसा कोरडा पडलाय, समोर तलाव आहे, जा आणि तिथं पाणी पिऊन मग येऊन भजन करा. पण बकदालभ्य ऋषी त्याचं ऐकायला तयार नाही. ते मात्र आपलं राम नाम सारखं घेतायत. 2-3 वेळेला सांगून झाल्यानंतर तो वाटसरू चिडला आणि त्याने ऋषींना म्हणायला सुरुवात केली, मगाच धरून मी तुम्हाला सांगतोय, पण तुमचं मात्र राम 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 सारखं चाललेलं आहे. त्याने जेव्हा राम 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 असं म्हटलं, त्यावेळेला बकदालभ्य ऋषी शांत व्हायचे आणि तो बाकीचं काही बोलू लागला की परत भगवंताचं नामचिंतन सुरू करायचे. थोड्या वेळाने त्याच्या लक्षामध्ये आलं की आपण जर राम राम म्हटलो तर हे थांबतात आणि आपण जर बाकीचं बोलायला लागलो तर हे परत सुरू करतात. त्यामुळे यांनी पाणी प्यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपणच जोराने राम राम म्हटलं पाहिजे. त्याने राम 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 म्हणायला सुरुवात केली आणि मग भगवंताचं ते मंगल नाम कानावरती जोपर्यंत पडतंय तोपर्यंत तेवढ्या क्षणात बकदालभ्य ऋषी पाणी पिऊन पुन्हा भगवंताचं भजन करतात. म्हणजे एक क्षणभर सुद्धा भगवंताचं भजन बंद पडू नये ही त्यांची वृत्ती आहे. सगळ्या इंद्रियांना ज्यांनी एकत्र केलंय, आता सगळ्या इंद्रियांना एकत्र कसं केलं जातं? श्रीमद भागवतामध्ये ध्रुवाने केलेली जी साधना आहे, तपश्चर्या आहे, त्याचं चिंतन आपण करा. ध्रुव वडिलांच्या मांडीवरून सावत्र आईने खाली ओढल्यानंतर रडत आपल्या आईजवळ गेला. सुनीती त्याची आई आहे. तिने ध्रुवाला सांगितलं, वडिलांच्या मांडीची अपेक्षा करू नको, यापेक्षा राणामध्ये जा आणि भगवंताची प्राप्ती कर. 5-6 वर्षाचा ध्रुव राणामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघाला. रस्त्याने जाताना देवर्षी नारदांनी पाहिलं, त्याची मुद्दाम भेट घेतली. देवर्षी नारदांनी ध्रुवाचा रस्ता अडवला आणि ध्रुवाला विचारलं, कुठं निघाला? ध्रुवाने सांगितलं, महाराज राणामध्ये चाललोय, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, तप करण्यासाठी निघालोय. देवर्षी नारद म्हटले, चांगल्या मोठ्या मोठ्यांकडून हा शब्द ऐकू येत नाही आणि तू मात्र तप करायला निघालाय, काय कारण आहे? ध्रुवाने सांगितलं, अपमान झालाय, वडिलांच्या मांडीवरून उतरावं लागलंय म्हणून तप करायचंय, भगवंताची प्राप्ती करायची. देवर्षी नारद म्हटले, अरे एवढ्या तेवढ्या गोष्टी फार मनाला लावून घ्यायच्या नसतात. असा अपमान संसारामध्ये रोजच होत असतो, पण तरी सुद्धा तसंच राहिलं जातं. ध्रुव म्हटला, मी त्यापैकी नाही. अपमान झाल्यानंतर मी आता मागं फिरणार नाही. देवर्षी नारदांनी अनेक पद्धतीने परीक्षा घेतली. ध्रुवाला भीती दाखवून पाहिलं. राणामध्ये वाघ सिंह राहतात, तुला खातील, प्राण जातील, भगवान भेटणार नाही. ध्रुव म्हटला, गेले तरी चालतील, केले शकुने प्रयाण, आता मागे फिरे कोण, आता मागं फिरणार नाही. ध्रुवाचा बळकट निश्चय देवर्षी नारदांनी पाहिला. परीक्षा झाली, ध्रुव पास झाला हे पाहिल्यानंतर मग ध्रुवाच्या डोक्यावरती देवर्षी नारदांनी हात ठेवला
आणि ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा उपदेश केला. ध्रुवाला सांगितलं राणामध्ये जायचं, यमुनेच्या पात्रामध्ये त्रिकाल स्नान करायचं, चांगली गुहा शोधायची, पद्मासन घालायचं, अंतःकरणामध्ये भगवंताचं रूप आठवायचं आणि मुखाने डोळे बंद करून भगवंताचं ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा. म्हणजे हृदयामध्ये भगवंताचं रूप आणि मुखामध्ये भगवंताचं नाम, याला नाम रूपाची उपासना असं म्हटलं जातं. भगवंताचं रूप हृदयामध्ये आठवायचं. भगवंताचे चरण किती कोमल आहेत, भगवंताचा पितांबर कसा सुंदर आहे, भगवंताच्या कमरेला असलेली मेखळा कशी आहे, भगवंताचं नाभी सरोवर कसं आहे, नाभी सरोवरापासून वरती जाणारी केसांची रेषा कशी आहे, भगवंताचं वक्षस्थळ कसं आहे, वक्षस्थळावरती असलेलं श्रीवत्सलांचन चिन्ह कसं आहे, भगवंताच्या कंठामध्ये असलेला कौस्तुभ मणी कसा आहे, भगवंताच्या गळ्यातील वैजयंती माळा कशी शोभतीये, भगवंताची हनुवटी किती सुंदर आहे, भगवंताचे ओठ किती सुंदर आहेत, भगवंताची दंतपंक्ती किती सुंदर आहे, भगवंताची नासिका कशी सुंदर आहे, भोवया कशा सुंदर आहेत, डोळे कसे सुंदर आहेत, भगवंताने मस्तकावरती धारण केलेला ऊर्ध्व पुंड्र कसा सुंदर आहे, मस्तकावरती डोक्यावरती धारण केलेला किरीट कसा सुंदर आहे, कानामधली मकर कुंडल कशी तळपतात, असं भगवंताचं रूप हृदयामध्ये आठवायचं, त्यालाच पाहायचं आणि मुखाने भगवंताचं ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा. ध्रुव राणामध्ये गेला आणि त्याने साधना सुरू केली. पण ध्रुव हुशार आहे. त्याने विचार केला की आपण जर जास्त खाल्लं तर आपल्याकडून भजन घडणार नाही, झोप लागेल. त्यामुळे आहाराची मात्रा मर्यादित ठेवायची आणि साधना करायची. ध्रुव 3 दिवसानंतर एकदा आहार भक्षण करायचा. त्रिदिवसांते कपित्थ बदराशनाः. 3 दिवसानंतर एकदा कवठाचं फळ एकदा खायचं, किंवा ते कवठ मिळालं नाही तर झाडाचं गळून पडलेलं बोर खायचं आणि तेवढ्या आहारावरती साधना करायची. तोही आहार 3 दिवसातून एकदा घ्यायचा. असा महिना लोटला, पण भगवंताने काही ध्रुवाला दर्शन दिलं नाही. ध्रुव नाराज झाला नाही. ध्रुवाने विचार केला, आपली साधना आपला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अजून तिच्यामध्ये खडतरता यायला पाहिजे. मग आता आपण 3 दिवसानंतर एकदा आहार भक्षण करत होतो, आता दिवसांची संख्या वाढवायची आणि आहाराची मात्रा कमी करायची. 3 दिवसानंतर एकदा आहार भक्षण करत होतो, आता 6 दिवसानंतर एकदा आहार घ्यायचा. पण 6 दिवसानंतर काय घ्यायचं? झाडाची गळून पडलेली पानं किंवा वाळलेलं गवत खायचं आणि 6 दिवसानंतर एकदा आहार घ्यायचा. त्यानंतर भगवंताचं भजन मात्र चालू ठेवायचं. तोही महिना संपला, भगवंताने दर्शन दिलं नाही. ध्रुवाने विचार केला, अजून आपल्याला खडतरता केली पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, पुन्हा दिवसांची संख्या वाढवायची असं ठरवलं आणि आहाराची मात्रा घटवायची असं ठरवलं. आता पहिला 6 दिवसाने एकदा आहार घेत होता, आता 9 दिवसानंतर एकदा आहार भक्षण करायचा. तोही आहार कोणता? नवमे हनी आप भक्षः. 9 दिवसानंतर एकदा आप म्हणजे पाण्याचा घोट घ्यायचा आणि भगवंताच्या नामरूपाची उपासना करायची. 9 दिवसानंतर एकदा पाण्याचा घोट घेऊन ध्रुव साधना करतोय. सगळी इंद्रिय कृश झाली आणि हृदयामध्ये ध्रुव भगवंताला एकसारखं पाहतोय. त्याही महिन्यामध्ये भगवंताचं दर्शन घडलं नाही. ध्रुवाने विचार केला, अजून दिवस वाढवायचे आणि आहार कमी करायचा. 9 दिवसानंतर आहार घेत होतो, आता 12 दिवसानंतर आहार घ्यायचा. पण आता जल आहार घ्यायचा नाही, तर फक्त वायू भक्षण करून राहायचं. 12 दिवसानंतर ध्रुव एकदा श्वास घ्यायचा. पण त्याच्या या साधनेचा परिणाम सगळ्या ब्रह्मांडावरती असा झाला होता की सगळ्या चराचरावरती त्याची सत्ता प्रस्थापित झाली होती. ध्रुवाने श्वास रोखल्यानंतर सगळ्या ब्रह्मांडाचा श्वास रोखला जायचा. सगळ्या देवता गुदमरू लागल्या. सगळ्यांनी विचार केला आणि सगळ्या भगवंताजवळ आल्या. देवाला सांगितलं, देवा, ध्रुव आपला भक्त सुंदरवनामध्ये साधना करतोय, मधुवनामध्ये साधना करतोय, आपण जावं आणि त्याला दर्शन द्यावं. त्याने श्वास रोखला तर आमचाही श्वास कोंडला जातो.
चराचरावरती त्याची सत्ता पसरलेली आहे. भगवान सांगतायत मी दर्शन देण्यासाठी जाणार आहे, पण त्याचा महिमा अजून वाढला पाहिजे, लगेच जाणार नाही. त्याही महिन्यामध्ये भगवान दर्शन द्यायला येत नाहीत. शेवटी ध्रुवाने विचार केला, आतापर्यंत बसून साधन करत होतो, आता उभं राहून, तेही एका पायावरती उभं राहायचं आणि भगवंताचं भजन करायचं. एका पायावरती उभं राहण्यासाठी, आपला तोल सावरण्यासाठी ध्रुवाने आपला अंगठा जमिनीला रोवला. त्याच्या अंगठ्याचा प्रताप एवढा मोठा होता की हत्तीने नावेमध्ये पायी ठेवल्यानंतर नाव जशी दोलायमान व्हावी, तसं ध्रुवाच्या अंगठ्याच्या दाबाने पृथ्वी हलू लागली. पृथ्वी दोलायमान होते, शेषाला भार वाटतोय. शेवटी भगवान परमात्मा ध्रुवाला दर्शन देण्यासाठी प्रगट झाले. भगवान ध्रुवाला आवाज देतायत, पण ध्रुव मात्र मनामध्ये जे भगवंताचं रूप धरलेलं आहे तेच रूप पाहतोय. बाहेरचा आवाज त्याला ऐकू येत नाही. कोण बोलावतंय याच्याकडे त्याचं लक्ष नाही. तुझ डोळा रोखिले एक सारखा भगवंताला पाहतोय. सगळी इंद्रिय क्रश झाली आणि हृदयस्थ भगवंताचं ध्यान, मुखामध्ये नाम, हीच साधना चालू आहे. भगवंत पुन्हा पुन्हा आवाज देतात, पण ध्रुव ऐकायला तयार नाही. भगवंताने विचार केला की जोपर्यंत याच्या हृदयामधलं रूप नाहीसं होत नाही, तोपर्यंत हा डोळे उघडणार नाही. भगवंताने आपल्या सामर्थ्याने त्याच्या हृदयामधलं रूप नाहीसं केलं. आत अंधार पडला. ध्रुव घाबरला आणि घाबरून त्याने डोळे उघडले तर काय पाहतोय? आजपर्यंत ज्याला हृदयामध्ये साठवलं होतं तोच भगवान साक्षात सगुण रूपाने समोर प्रगट आहे. ध्रुव एक सारखा भगवंताकडे पाहतोय. भगवंताच्या रूपावरून ध्रुवाची नजर हलेना. शरीर असं क्रश होऊन गेलं होतं की मुखामध्ये बोलण्याची शक्ती राहिली नव्हती. भगवंताने त्याचे भाव जाणले आणि आपल्या हातामधल्या शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला आणि मग भगवंताच्या त्या शंखाने स्पर्श झाल्यानंतर ध्रुवाला वाणी प्राप्त झाली. ध्रुव बोलू लागला. त्याने भगवंताची स्तुती केली. ना तरी मधुवणी ध्रुवासी केली, जे कपोल शंके शिवितले, मग वेदाची ही मती ठेले, ते लागला बोलू. ध्रुव बोलू लागला, भगवंताची स्तुती केली. तुकोबरा बोलतात असे ध्रुवासारखे, हनुमंतरायांसारखे, प्रल्हादांसारखे जे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांचं आम्हाला दर्शन हवं आहे. भगवंताने सांगितलं, मग त्यांचं दर्शन जर तुम्हाला हवं आहे तर मी काय करावं? तुकोबराय संत दर्शनाची एक अद्भुत रीती प्रगट करतात. तुकोबराय देवाला सांगतायत, देवा तू एक काम कर, तुझ्या पाठीमागे आम्हाला थोडीशी लपायला जागा दे. तुझ्या पाठीमागे आम्ही लपू आणि तुझ्या आड लपल्यानंतर जे तुझ्या दर्शनासाठी येत आहेत त्यांना तुझ्या आडून आम्ही पाहू. आता देवाच्या आड लपल्यानंतर अशा भगवत भक्तांचं दर्शन होतं का, याचा थोडक्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. देवाच्या आड लपणं म्हणजे नेमकं काय? देवाच्या आड लपल्यानंतर जर भगवत भक्तांचं दर्शन होत असेल तर देवाचा पुजारी देवाच्या रोज आडच उभा असतो. त्याला भगवत भक्तांचं दर्शन व्हायला पाहिजे, पण त्याला दर्शन होत नाही. देवाच्या आड लपणं म्हणजे काय? व्यापक ब्रह्माला आड आणि पुढची मागची अशी कोणती बाजू नाही. इथे आड शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा? हा जो आड शब्द आहे हा मराठी भाषेमध्ये वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरला जातो. एखादा चुकीच्या मार्गाने जर चालला तर त्या चुकीच्या मार्गाला आड मार्ग म्हटलं जातं. जुन्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी जे छोट्या विहिरी असायच्या त्याला आड असं म्हटलं जातं, आडाचं पाणी. एखाद्या भिंतीच्या पलीकडे असलेली गोष्ट तिला आड बाजू म्हटलं जातं. पण या कोणत्याही अर्थाने आड शब्द इथे आलेला नाही. इथे आड शब्द जो वापरलेला आहे तो एकरूप या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे कसं? कुंभाराने मडकं बनवलं, मडकं मातीवरती ठेवलं आणि मातीवरती ठेवल्यानंतर त्याच्यावरती जोरात आपण जर काठी मारली तर ते मडकं फुटतं आणि मडकं फुटल्यानंतर आपण म्हणतो मडकं माती आड झालं. मडकं माती आड झालं म्हणजे काय झालं? तर मडकं मातीशी एकरूप होऊन गेलं. नदी सागराला जाऊन मिळाली
की आपण पाहतो आणि तिथे म्हणतो की नदी आता सागरा आड झाली. सागराच्या आड झाली म्हणजे काय झाली? सागराशी एकरूप होऊन गेले. तुकोबराय भगवंताला बोलतायत, देवा आम्हाला तुझ्याशी एकरूप कर, कारण जोपर्यंत तुझ्याशी आम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत आम्हाला संतांचं दर्शन होऊ शकत नाही. संत पारमार्थिक सत्तेमध्ये राहतात आणि आपण त्यांना व्यावहारिक सत्तेमध्ये शोधतोय. संत आपल्याला दिसावे असं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा सत्ता बदलून पारमार्थिक सत्तेमध्ये प्रविष्ट व्हावं लागेल. भगवंतामध्ये आपण एकरूप झालो की सगळे संत आपल्याला पाहता येतील. संत ते कवण, संत ते कवण, ते दा जाणवे खूण केशिराज. भगवान परमात्मा आपल्याला संत दाखवून देऊ शकतात. त्यामुळे देवाशी एकरूप व्हायचं म्हणजे देवाच्या आड जायचं. पण कशासाठी? ज्ञानोबराय तुकोबराय अधिक संतांचं दर्शन करण्यासाठी. ही गोष्ट तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे तुझं तुका म्हणे तुझं